महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना सोपवलं आमदार समर्थनाचं पत्र। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून सत्ता स्थापनेचं औपचारिक निमंत्रण। यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित। एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात राहावं अशी काल विनंती केली। शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही, फडणवीसांच्या विनंतीमुळे प्रश्न उपस्थित। शिंदेंकडून अद्यापही मंत्रिमंडळातील सहभागाचा सस्पेन्स कायम। मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत संध्याकाळी सांगणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे अनेक आमदार वर्षावर। शिंदेंनी नेतृत्व करावं, आमदारांचा सूर। एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार। मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आहे त्यांचं माहिती नाही, अजित पवारांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। पत्रकारांनी शिंदेंना मंत्रिपदाच्या शपथेबाबत विचारलं असता अजितदादांनी दिलं उत्तर, मुख्यमंत्रीपदी तांत्रिक बाब, आम्ही तिघेही एकत्र सरकार चालवणार। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। दिल्लीत मी कोणालाही भेटायला गेलो नव्हतो। आधीच चर्चा झाल्यानं शहांना भेटण्याचा प्रश्नच नाही। सुनेत्रा पवारांना दिल्लीत मिळालेलं घर पाहायला गेलो होतो। अजित पवारांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानमध्ये उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा। उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील। विजय रुपाणींची माहिती। इतर नावांसंदर्भात चर्चा सुरू। हायकमांड सोबत चर्चा करून नावं फायनल होणार। रुपाणींची पत्रकार परिषदेत माहिती। उद्या फक्त शिंदे, फडणवीस आणि अजित पवार शपथ घेणार। बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी। सोहळ्यासाठी 3 वेगवेगळे स्टेज, हजारो उपस्थितांना बसण्याची व्यवस्था। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आझाद मैदानावर। आझाद मैदानातील सुरक्षेचा फणसळकरांकडून घेतला आढावा। शपथविधीसाठी पंतप्रधानांसह 70हून अधिक VVIP येणार। आझाद मैदानावर उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त। 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 100 पोलीस निरीक्षक, 1500हून अधिक पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातल्या वाहतूक मार्गात बदल। NS रोड तसंच कोस्टल रोडने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। उद्याच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल। पत्रिकेवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं नमूद। पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख। शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार। 300हून अधिक साधू महंतांना सोहळ्याचं निमंत्रण। महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराजांना निमंत्रण। मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार विशेष मुहूर्तावर। उद्या 5:57 ध्रुव आढळ योग सुरू होत असल्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसाठी खास पगडी। मुरुडकर झेंडेवाल्यांकडून शपथविधीसाठी खास पगडी तयार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते घालणार गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे, तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या घालण्याचे आदेश। नागपुरात भाजपच्या जवळपास 800 महिला कार्यकर्त्या फडणवीसांच्या शपथविधीसाठी मुंबई गाठणार। यंदा भाजप आणि महायुतीची सत्ता आणण्यामध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा, त्यामुळे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड। विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत असणार। अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड, राज्यपालांचं अभिभाषण होणार। राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होणार। सूत्रांची माहिती। 7 ते 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी, तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।